गुड मॉर्निंग तेजस्वी लाईफ डायरीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी सकाळी सकाळी मस्त अशी फ्रेश झाली, त्यानंतर पूजा वगैरे करून घेतली आणि कणिक मळायला घेतलं. कारण की मी आज माझी जी होळीचं पुरणपोळी वगैरे होते ती मी संध्याकाळी बनवणार होते आणि सकाळी सकाळी मस्त असं आमच्याकडं साऊथ इंडियनचा नाश्ता बनवणार होती. त्यासाठी बटाटा वगैरे सोलून घेतला. तुम्हाला आयडिया आलेलीच असेल की आज काय नाश्ता असेल. त्यानंतर मस्त अशी भाजी वगैरे बनवली आणि त्यानंतर डोसेही बनवले घेतले. डोसे होते तोपर्यंत माझी भाजीही झालेली होती. त्यानंतर मस्त असा मी नाश्ताही केला. नाश्ता बनवते झाल्यानंतर मी टिफिनही माझा रेडी केला आणि मी आता ऑफिसला निघण्याची तयारी करते. छानसे असे रेडी झाले आणि त्यानंतर मी ऑफिसला निघाले. तुम्ही पाहू शकता मस्त असं सगळं काही आवरलं की कसं छान वाटतं. त्यानंतर ऑफिसला जाऊन आले. संध्याकाळी थोडंसं लवकरच आली होती. त्यानंतर मी आज गुळाची पुरणपोळी बनवणार होते, त्यामुळे गुळही असं मस्त असं खिसून परत बारीक करून घेतला होता. इकडे मी आता पोळ्या बनवते. पोळ्या अशा मस्त असं गरगरीत करून घेतल्या आहेत. दरवेळेस साखरेचीच पुरणपोळी बनवत होते, पण ह्यावेळेस म्हणलं चला गुळाची पुरणपोळी ट्राय करून बघूया. पण हे पण पोळी खूप छान झाली होती. छान अशा टम्म अशा फुगल्या होत्या पोळ्या. पुरणपोळी झाल्यानंतर मी तळणही तळायला घेतलं होतं. कुरडई पापड इकडं तळले. त्यानंतर मस्त असे गरमागरम कांदा भजी तयार केली होती. सर्व काही माझं रेडी झालं होतं. त्यानंतर तुम्ही पाहू शकता हे तळणही छान झालं होतं. त्यानंतर ह्या पोळ्याही झाल्या होत्या. हे सर्व झाल्याच्यानंतर मग मी पूजा करायची होती होळीची, त्यामुळे मस्त अशी तयार झाली. साडी वगैरे नेसलेली होती. देवाचं ताटही काढलं आणि त्यानंतर मी होळी पेटवण्यासाठी बाहेर गेलो होतो. सर्वजण त्या जमा झाल्यानंतर आम्ही होळीची सर्व बायकांनी अशी पूजा केली आणि छानसं आम्ही आशीर्वाद वगैरे नमस्कार वगैरे केला, आशीर्वाद घेतले आणि होळी पेटवायला तयार झाली. होळी कशासाठी पेटवतात तर जे भक्त प्रल्हाद होते त्यांची आत्या होती होलिका, तिला अग्नीपासून अभय होतं. त्यामुळे त्यांनी काय केलं, भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसून घेतलं आणि पेटून घेतलं. परंतु भक्त प्रल्हादाची जी भक्ती होती ती कशीच डळमळीत झाली नाही. त्यांना विष्णूच्या आशीर्वादाने भक्त प्रल्हादाचं रक्षण झालं आणि परंतु जी होलिका होती त्यांची आत्या तिचं दहन झालं. तेव्हापासून होलिका दहनाची प्रथा पाळली जाते. होळीमध्ये वाईट विचारांचा नाश होतो आणि चांगल्याचा विजय होतो असं पाहिलं जातं होळीकडे. आणि त्यामुळे आपण ह्या सर्व काही गोष्टी करायलाच पाहिजेत, जेणेकरून ज्या रूढी आहेत त्या जपायला पाहिजेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर मी घरी आली आणि मस्त असं आमचं ताट रेडी केलं आणि आम्ही जेवण केलं. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत